नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती 2024 पवित्र पोर्टलला एक सूचना आली आहे. सूचना खूप आनंददायी आहे, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पवित्र पोर्टलवरती आलेली सूचनेच्या आधारे आज संध्याकाळपर्यंत गुणवत्ता यादी किंवा निवड यादी म्हणूया आपण त्याला, ती आज संध्याकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे. सो हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. पहिला निवड यादीबाबत काय आहेत त्या पवित्र पोर्टलवरच्या सूचना, त्यात त्यांनी काय सांगितले, त्यावरून आपण काय अंदाज बांधू शकतो. कुणाची लागणार निवड यादी, म्हणजे विथ इंटरव्ह्यू की विदाउट इंटरव्ह्यू, दोघांपैकी कुणाची लागणार आहे. मागील व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिली लिस्ट जी लागणार आहे ती विदाउट इंटरव्ह्यूची लागणार आहे. सो तीच लिस्ट तुम्हाला आज बघायला मिळणार आज संध्याकाळपर्यंत. आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे, ही निवड यादी लागल्यानंतर तुमचं जर नाव त्याच्यामध्ये आलं तर पुढील प्रोसेस तुम्हाला असेल, ज्या व्यवस्थापनाकडून तुमची निवड यादी घोषित केली जाईल त्या व्यवस्थापनाकडे तुमचं मूळ कागदपत्रांसह डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय काय लागतं याबद्दलचा पाठीमागे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे, एकदा जाऊन बघून घ्या. सो जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. बिफोर दॅट जे आयुक्त आहेत, ह्या आयुक्तांनी म्हणजेच आयुक्त माननीय सूरज मांढरे सर यांनी आपल्या स्टेटसला काय सांगितलंय, तर त्यांनी सांगितलंय डिक्लेरेशन ऑफ लिस्ट विल बी टेक सम मोर टाइम. In 2017 it took 40 days. With this time we have 4 times more posts to check. Team is trying to do it as early as possible. Accuracy is more important than speed. 2017चा संदर्भ त्यांनी घेतलाय. 2017च्या नंतर आता जी भरती होते ही 4 टाइम्स 4 टाइम्स जास्त पोस्ट या पोस्टमध्ये आहेत किंवा विद्यार्थी संख्या पण जास्त आहे. सो त्यांना स्पीड पेक्षा ॲक्युरसी महत्त्वाची वाटते, म्हणून ॲक्युरसीसाठी त्यांना वेळ लागू शकतो असंही ते म्हटलेलं आहे. सो माध्यमातनं जे सोशल मीडियामधनं तुमच्यापर्यंत ज्या बातम्या पोहोचतात त्यावरती विश्वास न ठेवता त्यांनी सांगितलं की न्यूज बुलेटिनला पवित्र पोर्टलवरती जी माहिती आम्ही अपडेट करतो ती माहिती बघत चला. सो खूप चांगली बातमी ते देत असतात. प्रत्येक अभियोग्यता धारकांना एकदम प्रॉपर माहिती देण्याचं काम पवित्र पोर्टलवरती सध्या चालू आहे. सो मग बघूया या पवित्र पोर्टलवरती सूचना आली आहे 22 फेब्रुवारी 2024 ची. ही सूचना काय म्हणते, सो बघूया आपण या पवित्र पोर्टलवरची सूचना. त्यात बघा 22 फेब्रुवारीची आहे. त्यातला पहिला पॉइंट जो आहे तो महत्वाचा, पवित्र पोर्टलवरती शिक्षक पदभरती बाबत समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जो तुम्ही प्राधान्यक्रम दिला होता, सूचना दिल्या होत्या, सगळ्या गोष्टींचा विचार करून जे कोर्ट केसेस असतील, केस नंतर कोर्टाने दिलेला निर्णय असेल, सेमी इंग्रजी बाबत असेल किंवा विद्यार्थ्यांचा गट निहाय त्यांनी निवडलेले चॉईस असतील, ह्या सगळ्यांचा विचार करून सध्या ही निवड यादी कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. आता याचा अर्थ काय, पूर्ण करण्यात आली म्हणजे पूर्ण झालेलीच आहे. फक्त आता त्यांना निकाल शो करायचा, निवड यादी शो करायची, डिस्प्ले करायची. पण डिस्प्ले करत असताना कदाचित ते 4 टाइम्सची यादी परत एकदा चेक करू शकतात. ॲक्युरसी महत्वाची, स्पीड महत्वाचा नाहीये असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सो झाली तर आज संध्याकाळपर्यंत निश्चित 99% ही यादी येण्याची शक्यता आहे. सो दिल की धडकन आप देख सकते हैं कितनी बढ़ रही है आपकी, मैं भी जान सकता हूँ. बऱ्याच विद्यार्थ्यांशी माझं बोलणं चालू असतं. सो आता तुम्ही थांबून राहा, संध्याकाळपर्यंत लिस्ट येणारच आहे आणि लिस्ट आल्यानंतर पुढे काय प्रोसेस असणार ते पण मी तुम्हाला सांगतो. आता लिस्ट संध्याकाळपर्यंत येईल, पण अजून 2 गोष्टी. जर आज संध्याकाळपर्यंत 99% येईल, जर काही कारणास्तव ती राहिलीच तर आली तर ती सोमवारी मात्र नक्की येईल. कारण 2 दिवस विकेंड आहे, शनिवार रविवार आहे, कदाचित सुट्टी येऊ शकते, कदाचित म्हटलं मी त्यात. पण जर आयुक्त साहेबांनी मनावर घेतलंच आणि उद्याच जर द्यायची म्हटले तर उद्या सुद्धा ती लिस्ट येऊ शकते. कारण मागील प्रोसेसमध्ये आपल्याला माहिती आहे की शनिवार रविवार सुद्धा त्यांनी त्यांचं ऑफिस चालू ठेवलेलं होतं. सो शक्यता आहे आज संध्याकाळपर्यंत 99% येईल, नाहीच आली तर उद्या परवा किंवा फायनल सोमवारी तर येणारच आहे. सो अपेक्षा आहे आज संध्याकाळपर्यंत येईलच ती. त्यानंतर सेकंड जो मुद्दा त्यांनी सांगितला आहे, सेकंड मुद्दा त्यात काय बघा, नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आता शिफारस पत्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी हे काय असतं, म्हणजे शिफारस म्हणजे काय, ज्यांची शिफारस करणार म्हणजे काय, रेकमेंडेशन म्हणतो आपण त्यांना, की हे शिक्षक म्हणून या ठिकाणी आम्ही रेकमेंड करत आहोत, त्या प्राधिकरणामध्ये किंवा त्या व्यवस्थापनाकडे आम्ही रेकमेंड करतो, त्याला म्हणतो आपण शिफारस. शिफारस
पात्र उमेदवारांची आता इथे आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी. सर्वसाधारण म्हणजे आपण प्रोव्हिजनल लिस्ट म्हणतो त्याला. सर्वसाधारण त्यांची गुणवत्ता यादी, त्यांचे मार्क्स आणि त्यांची निवड कुठे होऊ शकते याची लिस्ट आम्ही त्यांना देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं काय, शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकरणांना सूचना देण्यात येत आहेत. हे वर्तमान काळातलं वाक्य आहेत. मला काय सांगायचं आहे की सगळे जे प्राधिकरण आहे, ज्या व्यवस्थापनाकडे तुमची निवड होणार आहे त्या व्यवस्थापनांना, त्या प्राधिकरणांना सुद्धा त्यांनी आता सूचना दिलेल्या आहेत. सो ती टीम सुद्धा त्यांना रेडी राहायला सांगितलंय. म्हणजेच काय, तुमची निवड यादी लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय, पुढची प्रोसेस असणार तुमची मूळ कागदपत्रांची प्रमाणपत्रांची तपासणी असणार आहे. सो मूळ कागदपत्र प्लस त्याच्या झेरॉक्स तुम्हाला बरोबर घेऊन जायचं. या संदर्भात पाठीमागचा व्हिडिओ बघून घ्या. यात काही अडचण असेल तर निश्चित तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. त्याबद्दल सगळी माहिती इत्तंभूत GR वगैरे सगळं माझ्याकडे आहे. तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला मी सगळी माहिती देईन. म्हणजेच आता याच्यातनं ह्या दुसऱ्या मुद्द्यातनं असं समोर येतंय की शिफारस पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी, शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस केली जाणार आहे त्याच व्यवस्थापनाकडनं तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचं जर एखाद्या झेडपी शाळा आहे, झेडपी बुलढाण्यामध्ये सिलेक्शन झालं, झेडपी रत्नागिरीमध्ये झालं, मी एक्झाम्पल सांगतोय, तर त्या झेडपी म्हणजे त्या झेडपीच्या अंतर्गतच तुमची काय होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची चाचणी होणार. सो डॉक्युमेंट रेडी ठेवा. डॉक्युमेंट तुमची रेडी असतीलच, काही एकदा फक्त बघून घ्या, काही शंका नाही. पुढे तिसरा मुद्दा त्यांनी काय सांगितलं बघा. तिसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो. स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यता धारकांनी नियुक्ती प्राधिकरणाला निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहेत. ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत. याला तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. म्हणजे त्यांनी गुणवत्ता यादी लावली आणि मग तुम्हाला वेळ मिळेल, मग तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जाल, मग असं नाही होणार आहे. निवड यादी लावली की लगेच तुम्हाला कदाचित तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला शेड्यूल येऊ शकतं, तुम्हाला जावं लागणार आहे. सो वेळ मिळणार नाही, म्हणून त्यांनी सूचनेतच सांगितलंय की तुम्ही डॉक्युमेंट तयार ठेवा. सो हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. निश्चित लक्षात ठेवा, सर्व डॉक्युमेंट तुम्ही तयारीत राहा. मूळ कागदपत्र लागणारच आहे, ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक 1 सप्टेंबर 2023 व इतर मार्गदर्शनांचे अवलोकन करावे. त्या सगळ्या सूचनांबाबत मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलंय. डॉक्युमेंट बाबत, डॉक्युमेंट कोणते लागणार याबद्दल इतरत्र कुठून काय तुम्हाला मेसेज मिळत असेल तर तुम्हाला मी विथ प्रूफ तो व्हिडिओ दाखवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय डॉक्युमेंट कधीचे लागतील, कोणत्या डेट पर्यंत लागतील, हे सगळं सांगितलेलं आहे. सो तो व्हिडिओ व्यवस्थित बघा. काही अडचण तर कॉल करा. सगळ्या सूचना पत्र माझ्याकडे अवेलेबल आहे, सगळे GR माझ्याकडे अवेलेबल आहे. योग्य वेळी यांनी पवित्र पोर्टलवर ज्या सूचना त्यांनी केल्या होत्या, स्वप्रमाणपत्रा संदर्भात असतील, डॉक्युमेंट बाबत असतील, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. सो तुम्ही काळजीपूर्वक तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या. तिकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला वाटतं तुमच्या आजूबाजूला कोणी मार्गदर्शक असेल तर त्यांच्याकडून व्हेरीफाय करून घ्या. डॉक्युमेंट आता शेवटचा टप्पा तुमचा हाच आहे. हेच बाकी आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. लिस्ट आली की फक्त एकच टप्पा आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि डायरेक्ट तुमची नियुक्ती होणार आहे. सो एक टप्पा फक्त तुम्ही मागे आहात, किंवा जो टप्पा खूप सोपा आहे त्यात तुमची परीक्षा आणि तुमचे डॉक्युमेंट फक्त लागणार आहे. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. निवड यादी संध्याकाळपर्यंत येईल बघा. तुमचे रिझल्ट पण आम्हाला नक्की कळवा. तुमच्या रिझल्टमध्ये, तुमच्या निकालामध्ये आम्हालाही आनंद साजरा करू द्या. नक्कीच माझा नंबर तुमच्याकडे असेल, परत एकदा सांगतो, 94 20 12 44 44 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा दिलेल्या वेळेत तुम्ही मला कॉल पण करू शकता. शक्यतो मेसेज टाका, त्याला उत्तर तुम्हाला दिली जातील. काही अडचण असेल तुम्हाला टाइम दिल त्या टाइममध्ये कॉल पण करत चला. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. शिक्षक भरतीमधनं तुम्ही एक टप्पा फक्त दूर आहात, तेव्हा टप्पा पार केला की तुम्ही शिक्षक म्हणून तुम्हाला रुजू व्हायचंच आहे. सो इथेच मी थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की टाकत चला. चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. धन्यवाद.